नमस्कार, मी ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे आज आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय घेऊन आली आहे आणि तो विषय आहे डीम कन्व्हेन्स हा. आता आजचं जे हे लेक्चर आहे ते कोणासाठी उपयुक्त आहे तर प्रत्येक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्या सोसायटीचा अजून कन्व्हेन्स झाला नाही आहे आणि त्यातले फ्लॅट ओनर्स ह्यांच्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मुळात आज आपण पाहणार आहोत की एखाद्या सोसायटीला जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसेल एखाद्या बिल्डिंगला तर ती सोसायटी डीम कन्व्हेन्स करता जाऊ शकते की नाही. आता मी ज्या विविध रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टना मार्गदर्शन करते त्याच्यामध्ये बऱ्याचदा आमच्या समक्ष असा प्रश्न येतो की मॅडम आमच्या सोसायटीकडे ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही आहे, बिल्डर आम्हाला कन्व्हेन्स करून देत नाही आहे, तर आम्ही काय करावं, आम्ही डीम कन्व्हेन्स करता जाऊ शकतो का. तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला देते की तुम्ही जरूर जाऊ शकतात. आता कसं आणि काय आणि त्याच्याबद्दलचा जो कायदा आहे तो आणि त्याच्याबद्दल हायकोर्टाचं काय म्हणणं आहे ते ह्याचं आपण थोडक्यात विवरण करूया. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा कुठचाही कायदेशीर सल्ला नाही, हे निव्वळ एक विवरण आहे, कायद्याविषयीची चर्चा आहे. तर आपण सुरुवात करूया. मुळात आज आपण चर्चा करणार आहोत तो कायदा ज्याला आपण नेहमी मोफा ह्या नावाने ओळखलं जातो. म्हणजे काय की महाराष्ट्रामधले जे सदनिका धारक आहे त्यांच्या संरक्षणासाठी जो कायदा केला गेला, जो 1964 मध्ये केला गेला, त्या ॲक्टचं नाव आहे मोफा ॲक्ट. आता ह्या मोफा ॲक्ट प्रमाणे काय काय होतं तर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट, त्याच्यामध्ये पुढे त्याच्यात असं नाव आहे त्या कायद्याचं, मोठंच्या मोठं नाव आहे की प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट अँड ट्रान्सफर. आणि ह्याचे रूल्ससुद्धा आहेत, रूल्स आहेत 1964 साली त्याचे रूल्स बनवलेले आहेत. तर ह्या कायद्याचा हेतू असा होता की महाराष्ट्रामध्ये जे कोण सदनिकाधारक फ्लॅट परचेसर्स आहेत किंवा सदनिकाधारक आहेत त्यांना जी एखादी सदनिका विकण्यात येते किंवा त्या संदर्भातले जे ट्रान्सफर आहेत त्याच्याबद्दलचे जे नियम आहेत ते नियम त्या अधोरेखित केले जावेत आणि त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळावं, त्याचा त्यांना फायदा मिळावा. परंतु होतं कसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रिडेव्हलपमेंटसाठी जेव्हा एखादी बिल्डिंग जाते तेव्हा एक ओनर वेगळा असतो, कधी डेव्हलपर वेगळा असतो, कधी कधी ओनर आणि डेव्हलपर एकच व्यक्ती असते. अशा परिस्थितीमध्ये काय होतं की बिल्डिंग बांधली जाते, सगळ्या सदनिका विकल्या जातात, परंतु जो ओनर आहे आणि जो डेव्हलपर आहे ज्यांना थोडक्यात प्रमोटर असं म्हटलं जातं ते लोक जे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे ते घेत नाहीत, कम्प्लिशन सर्टिफिकेट घेत नाहीत, बऱ्याचशा त्रुटी त्या बिल्डिंगच्या मध्ये ठेवतात आणि शेवटी त्या बिल्डिंगचा कन्व्हेन्स सोसायटीला देत नाहीत. आता हा किती गंभीर विषय बघा. जर एखाद्या बिल्डिंगला सोसायटीला कन्व्हेन्स मिळाला नाही तर त्यांच्या मालकी हक्कच प्रस्थापित होत नाही. त्यामुळे जर कालांतराने सोसायटीला वाटलं की आपल्याला ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जायची आहे किंवा त्यांना मालक म्हणून त्या बिल्डिंगमध्ये काही करावंसं वाटलं तर त्यांना तो हक्कच मिळत नाही. त्या विरुद्ध काय होतं की जो प्रमोटर आहे म्हणजे डेव्हलपर किंवा ओनर ह्यांचा मालकी हक्क त्या सोसायटीच्या प्लॉटवरती ॲज वेल एज त्या सोसायटीच्या बिल्डिंगवरती अबाधित राहतो. त्यामुळे ते तुमची कधीही पुढे जाऊन मालक म्हणून गळचेपी करू शकतात. त्यामुळे हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा आहे. तर या संदर्भात नुकताच एक मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला, जो निर्णय होता 25 नोव्हेंबर 2024 साली पास केला होता. जस्टिस शर्मिला देशमुख यांच्या बेंचने तो दिला होता. एक बँड्राची पाली हिलची सोसायटी होती, AIJ रेसिडेन्सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वर्सेस प्रमोटर्स, म्हणजे त्याच्यामध्ये ओनर आले आणि जो डेव्हलपर आहे तो आला. तर काय झालं होतं ह्याची थोडक्यात हकीकत आपण बघूया. ही जी सोसायटी आहे त्या सोसायटीनी डीम कन्व्हेन्स करता अर्ज केला होता रजिस्ट्रारकडे, जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, की हा डेव्हलपर आम्हाला डीम कन्व्हेन्स करून देत नाही आहे तर तुम्ही आम्हाला मान्य अभिहस्तांतरीकरण म्हणजे ज्याला आपण डीम कन्व्हेन्स म्हणतो ते करून द्यावं, तशी कायद्यात तरतूद आहे. परंतु त्या कॉम्पिटंट अथॉरिटीने त्यांचा अर्ज फेटाळला. ते अर्ज फेटाळण्याची त्यांनी प्रामुख्याने 3-4 कारणं दिली. कारण की तिथे बिल्डर अपियर झाला आणि त्यांनी त्याचे हे ऑब्जेक्शन्स दिले की मला ह्या कारणास्तव हे अभिहस्तांतरीकरण करायचं नाही आहे. तर ती कारणं काय दिली होती त्यांनी की मुळात जे अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये सेल डीड न लावता PAAA म्हणजे ज्याला आपण परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन ॲग्रीमेंट म्हणतो ते लावले गेलेत. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की ह्या बिल्डिंगला जेव्हा बांधकाम झालं तेव्हा त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट जे आपण म्हणतो म्हणजे काम सुरू करण्याची परवानगी ती फक्त प्लिंथ लेवलला म्हणजे फक्त पायापुरती आहे, त्याच्या वरच्या बिल्डिंगला कमेन्समेंट सर्टिफिकेटच नव्हतं.
तिसरा त्यांचा मुद्दा होता की तुम्ही सांगताय की यातले 4 प्लॉट्स आहेत, CST नंबर आहेत ह्या प्लॉटवरती, परंतु जे काही म्युन्सिपालिटीचे डॉक्युमेंट्स आहेत, सँक्शन प्लॅन वगैरे, त्याच्यामध्ये फक्त 2 प्लॉट्सचाच उल्लेख आहे. तर असे त्यांनी विविध मुद्दे घेतले होते. आता आपण त्याच्यात सध्या नको जाऊया. त्यातलं अतिशय महत्त्वाचं त्यांचं अजून मोठं ऑब्जेक्शन होतं की ह्या बिल्डिंगला मुळात ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे आणि ह्या बिल्डिंगवरती म्युन्सिपल कॉर्पोरेशननी 2 मजले इल्लिगल चढवले आहेत. त्या 2 मजले तोडण्यासाठी नोटीस दिलेले 2008 साली. बघा, आता आपण टाईमलाईन बघूया. मुळात 1990च्या दशकामध्ये हे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं मूळ मालक आणि बिल्डर यांच्यामध्ये. त्याच्यानंतर जवळपास 94च्या दरम्यान त्यांनी बिल्डिंगचं काम सुरू केलं. त्यांना IOD मिळाली, म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल, जे आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे अर्ज केल्यानंतर आपल्याला परवानगी दिली जाते की ही बिल्डिंग तुम्हाला बांधायला हरकत नाही आहे. त्याच्यानंतर काम झालं पूर्ण, सदनिका विकल्या गेल्या. जे मूळ मालक होते त्यांच्यापैकी जे काही तिथे राहत होते त्यांना सुद्धा त्यातल्या काही सदनिका परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशनच्या द्वारे दिल्या गेल्या. हे सगळं झालंय, मी कुठची साल सांगते, 90च्या दशकामध्ये. परंतु 2017 पर्यंत, म्हणजे जेव्हा यांनी अर्ज केला तोपर्यंत त्याच्यामध्ये कन्व्हेन्स केला नव्हता. आता लक्षात घ्या, 2008 साली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची नोटीस आली आहे की 2 मजले ह्याचे अनधिकृत आहेत, ते तोडावे. 2017 पर्यंत ह्याच्यामध्ये काहीही हालचाल बिल्डरनी केली नाही. दरम्यान तिथे बऱ्याचशा केसेस आपसात चालल्या होत्या, म्हणजे जे मूळ मालक आहेत ते आणि बिल्डर किंवा बिल्डर आणि सोसायटी यांच्यामध्ये सगळ्या केसेस चालू होता. म्हणजे अतिशय असा सगळा गुंता करून ठेवला होता. त्यामध्ये हा मुख्य मुद्दा जो आहे तो ज्या सोसायटीच्या लक्षात आला की आपण काहीतरी करून ही जी प्रॉपर्टी आहे ती आपल्या मालकीवरतीच्या नावावरती करून घ्यावी. त्यामुळे त्यांनी हा डीम कन्व्हेन्सचा अर्ज केला. आता हा अर्ज करायचा असेल जर आपल्याला एखाद्या सोसायटीला, तर तो कसा करू शकतो, कुठे करू शकतो, ह्याच्या संदर्भात माझा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आहे. परंतु इथे मी त्याचं थोडक्यामध्ये एक तुम्हाला आयडिया देते की कसा करता येईल आपल्याला. तर जर एखाद्या सोसायटीला डीम कन्व्हेन्ससाठी जायचं असेल तर त्याच्याबद्दलचा कायदा मोफा आहे. मोफामध्ये जो सेक्शन 11 आहे त्याच्यामध्ये काय तरतूद आहे, सेक्शन 11(1) काय सांगतो की जो प्रत्येक प्रमोटर आहे, तो प्रमोटर म्हणजे ओनर किंवा डेव्हलपर, ह्यांनी तुम्हाला त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती बिल्डिंग झाल्यानंतर, सोसायटी फॉर्म झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत, बघा लक्षात घ्या, सोसायटी फॉर्म झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत त्यांनी तुम्हाला त्याचा कन्व्हेन्स देणं त्याच्यावरती बंधनकारक आहे. परंतु दुर्दैवाने कुठचाही बिल्डर तुम्हाला इतक्या लवकर कधीही कन्व्हेन्स देत नाही, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगतो की ती बिल्डिंग त्यातल्या सगळ्या त्रुटी पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा बिल्डरची आहे, परंतु तेही कधी होत नाही. जर समजा हे सगळ्या त्रुटी पूर्ण नाही झाल्या आणि बिल्डिंगचं अभिहस्तांतरीकरण म्हणजे कन्व्हेन्स जर डेव्हलपरनी किंवा प्रमोटरनी केला नाही, तर तुमच्याकडे काय कायद्याने तरतूद केलेली आहे, तर तुम्ही मोफा ॲक्टच्या सेक्शन 11 सबक्लॉज 3च्या खाली सक्षम अधिकारी, म्हणजे इथे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज मुंबईमध्ये जर असाल तर ती आहे, त्यांच्याकडे तुम्ही एक अर्ज करू शकता. त्या अर्जाचा नमुना सुद्धा उपलब्ध असतो. त्या अर्जासोबत तुम्हाला प्रत्येक फ्लॅट होल्डर्सचे रजिस्टर्ड जे ॲग्रीमेंट आहेत त्याची ट्रू कॉपी द्यायला लागते. त्याच्याबरोबर इतर काही डॉक्युमेंट्स द्यायला लागतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट, कमेंट्स इत्यादी इत्यादी त्याच्यामध्ये डॉक्युमेंट लावायला लागतात. हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही दिल्यानंतर मोफाचे जे रूल्स आहेत त्या रूल्सच्या नियमांतर्गत जे सक्षम अधिकारी आहेत त्यांना त्या सगळ्या डॉक्युमेंट्स, तुम्ही केलेल्या सबमिट केलेल्या डॉक्युमेंट्सची पडताळणी करायला लागते. ती पडताळणी केल्यानंतर जर त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळे डॉक्युमेंट्स पुरेसे आहेत तर ते डेव्हलपरला नोटीस देतात. जर त्यांना वाटलं की हे पुरेसे नाही आहेत तर ते ॲप्लिकंटला म्हणजे सोसायटीला नोटीस देतात की बाबा तुमच्यामध्ये हे जे काही आहेत त्याच्यात काही त्रुटी आहेत ह्या सबमिशन केलेल्या डॉक्युमेंटमध्ये, तर ह्या तुम्ही त्रुटींची पूर्तता करा. आता ही जी केस मी तुम्हाला म्हणते त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठची नोटीस सोसायटीला आलेली नव्हती आणि मॅटर त्यांचं पुढे सरकलं म्हणजे काय झालं, डेव्हलपरला त्यांनी नोटीस काढली कॉम्पिटंट अथॉरिटीनी, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ते सगळं त्यांचे ऑब्जेक्शन लक्षात घेता कॉम्पिटंट अथॉरिटीनी ती केस त्यांची डिसमिस करून टाकली. त्यांनी म्हटलं की तुम्हाला अभिहस्तांतरीकरण करता येणार नाही, कारण की जी मगाशी मी तुम्हाला कारणं सांगितली त्याच्याबद्दल प्रमोटरचं असं ऑब्जेक्शन आहे म्हणून तुम्हाला करता येणार नाही. आता इथे मुख्य मुद्दा जसा आला की जेव्हा ही केस हायकोर्टामध्ये आली तर हायकोर्टामध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या कायद्यांचं वरती खूप चर्चा झाली, खूप विवेचन झालं आणि त्याच्यातला एक जो सार निघून आलाय तो मी तुम्हाला आता त्याचा जो जिस्ट आहे तो सांगते, जो तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे.
तर त्यांचा पहिला आक्षेप होता की ह्याच्यामध्ये सेल डीड न देता PAAA ॲग्रीमेंट्स दिलेली आहेत. ह्याच्याबद्दल कायद्याचं असं म्हणणं आहे की सेल डीड असो किंवा PAAA असो, त्या दोघांचा अर्थ एकच आहे. PAAA कधी होतं? जेव्हा एखाद्या प्लॉटवरती टेनंट्स असतील आणि त्या टेनंट्स बरोबर जेव्हा ॲग्रीमेंट केलं जातं तेव्हा ते PAAA ॲग्रीमेंट केलं जातं. तिथे सेल डीड होत नाही, कारण त्याच्यामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला घेतलेला नसतो किंवा जो प्रमोटर असतो तो तुम्हाला काही विकत नसतो. तुमची ओरिजिनल सदनिका जी असते टेनंटेड, त्याच्या बदल्यामध्ये तो तुम्हाला देत असतो. जिथे टेनन्सीच्या बिल्डिंग्स आहेत, जिथे कॉपरेटिव्ह सोसायटीच्या बिल्डिंग्स आहेत, ऑलरेडी कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत, तर तिथे फ्लॅट पर्चेसर बरोबर नव्याने ॲग्रीमेंट होत नाही. तिथे पण PAAAच होतं, कारण की त्यांना ऑलरेडी त्यांची सदनिका आहे, त्याच्या बदल्यामध्येही मिळत असते, म्हणून PAAA होतं. म्हणजे ह्याचा अर्थ एकच आहे की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे मालक आहात हे सांगणारा दस्तावेज म्हणजे सेल डीड असेल किंवा PAAA असेल. त्यामुळे कायद्यामध्ये ह्या दोन्हीला काही डिफरंट समजलं जात नाही आणि म्हणूनच हायकोर्टाचं असं म्हणणं पडलं की नुसता PAAA असेल तरी काही हरकत नाही, तो सुद्धा सेल डीड प्रमाणे समजला जावा आणि त्याच्याप्रमाणे द्यायला कन्व्हेन्स काही हरकत नाही. हा त्यांचा पहिला मुद्दा खोडून काढला. दुसरा मुद्दा त्यांचा होता की तुम्हाला कमेन्समेंट सर्टिफिकेट नाही आहे, ही बिल्डिंग अनऑथराईज आहे, ह्याच्यावरती म्युनिसिपल कॉर्पोरेशननी नोटीस दिली आहे की याचे 2 मजले अनधिकृत आहे, ते पाडण्यात यावे. कोर्टाचं असं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये की ह्या सगळ्या जरी नोटिसा असल्या तरी सुद्धा डीम कन्व्हेन्स द्यायला काही हरकत नाही. आता असं का म्हटलं असेल बरं कोर्टाने? तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते की जो मोफा कायदा आहे त्या कायद्यामध्ये काय म्हटलं जातं की डीम कन्व्हेन्सचा अर्थ काय? डीम कन्व्हेन्सचा अर्थ असा की जो प्रमोटर आहे म्हणजे ओनर आणि डेव्हलपर, त्यांच्यामध्ये जे अधिकार त्यांना प्राप्त झालेले आहेत ते कॉपरेटिव्ह सोसायटीला त्यांनी द्यावेत. म्हणजे काय करावं? मालकीच हक्क जो प्लॉटवरचा आणि बिल्डिंगवरचा जो आहे तो त्यांनी कॉपरेटिव्ह सोसायटीला द्यावा. किती वेळात द्यावा? 4 महिन्यात सोसायटी बनल्यापासून. लक्षात ठेवा तुम्ही, हे असं कधी होत नाही, पण तुम्हाला हा अधिकार आहे की 4 महिने झाले की तुम्ही इन्सिस्ट करू शकतात की डेव्हलपरनी तुम्हाला कन्व्हेन्स द्यावा. अशा प्रकारे कमेन्समेंट सर्टिफिकेट नाही आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे. तर ह्या त्रुटी कोणाच्या आहेत? ह्या त्रुटी डेव्हलपरनी केलेल्याच आहेत. कारण ही जबाबदारी कोणाची होती? एखादी बिल्डिंग बांधताना सगळे नियमांचं पालन करून कमेन्समेंट सर्टिफिकेट घेऊन ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेतल्यानंतर तुम्ही फ्लॅट पर्चेसर्सना तिथे राहायला दिलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं करण्याची जबाबदारी कोणाची होती? तर ती होती डेव्हलपर, प्रमोटर किंवा ओनर, कोणी तुम्ही म्हणाल. जर त्याला आपण प्रमोटर हा शब्द वापरूया, कारण मोफा कायद्यामध्ये प्रमोटरचा अर्थ काय म्हटलंय की प्रमोटर म्हणजे जो कोणी बिल्डिंग बांधतो किंवा बांधून घेतो, म्हणजे त्याही मालकाने बांधलेली असेल किंवा कोणाकडनं बांधून, तर दोन्ही त्याच्यामध्ये त्यांनी डेफिनेशनमध्ये घेतलेले आहेत. प्रमोटर म्हणजे मालक आणि डेव्हलपर दोघांनाही प्रमोटर समजलं जावं. तर त्यांची ही जबाबदारी असल्यामुळे जर त्यांनी स्वतःची जबाबदारी पार पाडली नाही तर आता त्यांना त्या स्वतःच्या गैरवर्तनाचा, त्यांच्या इलिगॅलिटीजचा फायदा घेऊन असं म्हणता येईल का की ह्याच्यामध्ये हा लीगल त्रुटी आहेत बिल्डिंगमध्ये म्हणून आम्ही तुम्हाला अभिहस्तांतरीकरण करणार नाही? तर ह्याच्याबद्दलचा कायदा स्पष्ट आहे की ते असं म्हणू शकत नाही, कारण की कोणीही स्वतःच्या चुकांचा फायदा घेऊ शकत नाही. हा लॉ मधला एक बेसिक रूल आहे. म्हणजे जो स्वतः चुका करतो तो त्या चुकांचा फायदा घेऊन दुसऱ्यांच्या अधिकाराची पायमल्ली करू शकत नाही. हा एक कायद्याचा सुस्पष्ट नियम आहे आणि ह्या नियमाचा आधार घेऊन कोर्टाने असा निर्णय दिला की तुम्ही अशा प्रकारे जर त्याचं कमेन्समेंट सर्टिफिकेट घेतलं नसेल, अनधिकृत बांधकाम केलं असेल, तरी सुद्धा तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही ह्या कारणास्तव डीम कन्व्हेन्स करणार नाही. तिसरा मुद्दा असा होता की ह्यांनी ऑक्युपेशन सर्टिफिकेट जोडलेलं नाही. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण कन्व्हेन्ससाठी जातो तेव्हा बिल्डर आणि ते ओनर असतात ते विविध प्रकारे आपल्याला म्हणजे आडकाठी करण्यासाठी मुद्दामून आपल्याला काही डॉक्युमेंट देणार नाही, कारण ऑक्युपेशन सर्टिफिकेट, कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा त्या प्रॉपर्टीच्या संदर्भातले इतर डॉक्युमेंट जे असतात ते जोपर्यंत कन्व्हेन्स होत नाही तोपर्यंत त्या प्रमोटरच्या हातातच असतात. मग जर असं असेल तर आपण ते डॉक्युमेंट कसे काय सबमिट करणार कॉम्पिटंट अथॉरिटीकडे? कारण तुम्ही मागितले तर काय ते देणार नाहीयेत. म्हणून मोफा ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे, जो सेक्शन मी तुम्हाला मगाशी सांगितला की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट द्यायला लागतात, तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमचे रजिस्टर जे सेल डीड आहे ते, त्याची ट्रू कॉपी, इतर डॉक्युमेंट्स, ऑक्युपेशन सर्टिफिकेट इफ एनी. आता मी तुम्हाला मुद्दामून इंग्रजीत सांगते, त्याचं कायद्यामध्ये त्या सेक्शनमध्ये असा शब्द आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट इफ एनी, म्हणजे जर असेल तर. म्हणजे जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेतलेलं नसेल तर ते मुळातच नाही आहे.
जे घेऊन जर बिल्डरनी स्वतःच्या ताब्यात ठेवलं असेल तर ते सोसायटीकडे नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं नाहीत तरी सुद्धा त्या कारणास्तव तुमचा मानवी अभिहस्तांतरणाचा म्हणजे डीम कन्व्हेन्सचा अधिकार कोणीही नाकारू शकत नाही, कॉम्पिटंट अथॉरिटी सुद्धा नाकारू शकत नाही. एवढंच आहे की एखादं स्ट्रक्चर इल्लीगल असेल तर तुम्ही अभिहस्तांतरण करून घेतलं म्हणजे ते लीगल होतं का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. इथे तुमची सोसायटीची जबाबदारी येते. काय सोसायटी फ्लॅट ओनर्सची जबाबदारी येते? काय येते की जेव्हा तुम्ही मानवी अभिहस्तांतरण घेतात करून त्याच्यानंतर तुम्हाला हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे त्याचं रेग्युलरायझेशनसाठी जाण्याची गरज असते किंवा रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर त्या सगळ्या पूर्तता करायला लागतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही पेनल्टीज असतील तर त्या भरायला लागतील. परंतु घाबरू नका, ह्या सगळ्या पेनल्टीज तुम्ही प्रमोटरकडनं वसूल करू शकतात कारण की मुळातच हे सगळं करण्याचा ची जबाबदारी ह्या प्रमोटरची आहे. जर त्यांनी ती केली नसेल तर तुम्हाला आत्ता तात्पुरत्या स्वरूपात ते कॉर्पोरेशनला ते सगळं भरून तुम्ही स्वतःचं टायटल क्लिअर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही दावा टाकू शकता प्रमोटरवरती हे सगळा झालेला खर्च वसूल करण्यास. तर असा हा एक अतिशय सुंदर निर्णय आलेला आहे आणि या अनुषंगाने आता आपण मोफा कायद्यातल्या ह्या सगळ्या तरतुदींची थोडक्यात चर्चा केलेली आहे. मला वाटतं ह्या चर्चेचा तुम्हाला सगळ्यांना खूप फायदा होईल आणि माझ्याकडनं सर्वांना शुभेच्छा.